गोलंदाजीसाठी मुसद्दिक आपल्याला पाहायला मिळते. टीमचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर तयार. टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला. टॉस जिंकल्यावर फिल्डिंग घेत आहेत प्रत्येक टीम आपण बघू शकतात आणि टार्गेट घेणं पसंत करतायत. पहिल्याच बॉल हलक्या हाताने खेळून काढला जातोय आणि डायरेक्ट हिटला परतावं लागलं असतं. बॅकअप पाहायला मिळते. एक धाव पूर्ण केली. काय सुपर अटॅकिंग क्रिकेट आणि काय गडबड होत आहे. सुपर खेळ मैदानाच्या आतमध्ये. लक्ष दिलं नाही जन्मेशने आणि इथे मात्र रनआउट मध्ये पहिला विकेट येत असताना आपल्याला पाहायला मिळते. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड दिलं जाईल. सुपर गोलंदाजी पाहायला मिळाली कुणालकडून. फलंदाजीमध्ये देखील 13 धावा केल्या. गिफ्ट हॅम्पर त्याचबरोबर ट्रॉफी आणि एक छोटंसं रोपटं देण्यात येईल आमच्या मान्यवरांच्या शुभ असते. आणि हे रोपटं मात्र घरी जाऊन आपण लावायचं आणि फोटो पाठवायचा कमिटी मेंबर्सला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजेच परीक्षित आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रत्येक टीमला मी विनंती करेल, फलंदाज बाद झाल्यानंतर तुमचा फलंदाज 38 सर्कल क्रॉस करण्या अगोदर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. पहिलाच बॉल होता. जन्मेशने फटका सजवला आणि त्यानंतर एक धाव झाली. ओव्हर थ्रो झाला. त्यानंतर जन्मेशला वाटलं की दुसरी धाव होणार, परंतु वेगाने आला क्षेत्ररक्षक. आपण बघू शकतात ज्याने रनआउट केलं. मयूर काय सुपर मात्र या बेस आपण बघू शकतो. मैदानाच्या आतमध्ये खेळ पाहायला मिळते मॉडर्न शिरगाव कडून, कारण की प्रॉपरली लेदर क्रिकेट खेळत असतात. त्यामुळे मात्र त्यांचं ग्राउंडिंग फील्डिंग जे आहे ते अगदी चांगले आहे. माजिद भाई को कुछ समझा नहीं इस वक्त. गेंद टिप्पा खा के सीधा घूम गई. अच्छा बैकअप नजर आता हुआ. एक रन जरूर मिलेगा. स्कोरबोर्ड 2 चेंडू 2 धावा झालेले आहेत. अगदी मात्र सर्वात सिनियर खेळाडू माजिद आपल्याला पाहायला मिळते संघामध्ये मॉडर्न शिरगावच्या. दोन बॉल 2 झालेले आहेत आणि 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 ओव्हर फेकायचे ते लक्षात घ्या, नाहीतर शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला 38 सर्कल मध्ये घ्यावा लागेल. यावेळेस फटका सजवलाय, उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. अशी सोपी कॅच मात्र सोडणार नाहीये. इतर कोणती टीम असते तर थोडा डिफिकल्ट कॅच असतं, परंतु मॉडर्न शिरगाव आहे. लेदर क्रिकेट प्रॉपरली खेळत असते. ग्राउंडिंग फील्डिंग म्हणा, क्षेत्ररक्षण म्हणा, एक चपळाई नेहमीच पाहायला मिळते आणि त्यात दर्जेदार कॅच पाहायला मिळतोय. देऊया संधी डीजे मास्टरला. आपल्याला पाहायला मिळतोय नवीन बॅट्समन न्यू बॅटर. पहिल्याच चेंडू खेळत असताना मात्र इकडे टायमिंग चुकला आणि फलंदाज बाद झाला. कॅच आउट. गोल्डन डकचा शिकार परीक्षित. अपील लावडाय पंचाचं बोटवर. यावेळेस परतावा लागेल फलंदाजाला. बॅक टू बॅक विकेट घेत असताना मुसद्दिक वेगावर स्वार आहे. यावेळेस आपण बघू शकतात हार्दिकला देखील परतवलंय. गोल्डन डकचा शिकार डीजे.
असं म्हटलं जातं की कर्णधार जेवढा शांत माइंडेड कूल माइंडेड तेवढंच चांगलं समतोल बॅलन्स बनवून राहतं टीममध्ये. आणि यावेळेस आपण बघू शकतात काय गोलंदाजी होत आहे. ओहो, बॅटच्या समोरून चेंडू नको जाते किपरच्या हातामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 2 धावा मुदस्सिक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज कमालीचा गोलंदाज एस डी जे. गोलंदाज वकास आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक इकॉनॉमिकल. अगदी मात्र विकेट टेकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली. मुसद्दिक आपण बघू शकता. त्यानंतर आलाय वकास. हलक्या हाताने मात्र यावेळेस खेळला जातो. इकडे खराब थ्रो आहे, अगदी खराब थ्रो आहे. टप्पा फेकण्याची काही गरज होती. जर चेंडू हातामध्ये दिला असता तर इकडे मात्र अजून एक आणखी विकेट पाहायला मिळाला असता काय. परंतु तुम्ही कॅरी जे केलंय ना जलील शेख, त्यांच्याकडे बघा. 50 वय गाठलेली आहे, मला तर वाटते त्याच्यापेक्षा वर आहे. आणि तरी देखील इतकं चांगलं क्षेत्ररक्षण नाईट मॅचमध्ये फोकसमध्ये आपण होऊ शकते. ती नजर राहत नाही या वयामध्ये, परंतु ती नजर सोडा, ती चपळाई बघा. खऱ्या अर्थाने मात्र चुस्त आणि दुस्त आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. आणि जे पण मात्र 90च्या दशकातले हे चॅम्पियन्स खेळाडू आहेत, त्यांच्या काळामध्ये यूट्यूब नव्हता आणि त्यामुळे मात्र त्यांचं कौशल्य जे मात्र ते सातत्याने दाखवत आले आपल्या टीमसाठी, ते टिपलं गेलं नाही. आता थोडं वय आणि थोडी नजर कुठे ना कुठे ते टॅलेंट दाखवता येत नाही, परंतु तरी देखील अजूनही मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते. यावेळेस कमालीचा स्ट्रोक आहे. ओव्हरपिच चेंडू होता, चेंडूला पाठवलंय लॉंग ऑफ रिजनला. चौकार, 4 धावा. सात धावा. बराच वेळ झाले मात्र स्कोरबोर्ड थांबलेला होता. 7 वर 3 विकेट. यावेळेस मात्र वाईड यॉर्कर, चांगला चेंडू यावेळेस टाकला जातोय. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4. 2 चेंडूचा खेळ बाकी. आई वकास गोलंदाजी करतोय. चौकार आला, त्यानंतर डॉट देखील आलाय. फलंदाज अक्षय आरेकर. थोडी चर्चा होत असताना दोन बॅट्समन मध्ये एकदा मात्र फिरवलंय, चकवलंय, डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी होत आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये 3, 2 आताच्या षटकामध्ये 5 आतापर्यंत आलेले आहेत. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकामधला आपल्याला पाहायला मिळते. अगदी पालघर भागामध्ये टेनिस क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात खेळला जातो आणि यावेळेस मात्र ओव्हरपिच चेंडू, पुन्हा एकदा लाईन अगदी चुकवली, लेंथ चुकवली आणि त्याचा फायदा यावेळेस फलंदाजाने उचलला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 5.5च्या सरासरीने 11 धावा 3 गडी बाद. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 11, 3 गडी बाद. अगदी मोठ्या प्रमाणामध्ये टेनिस क्रिकेटचा आपण बघू शकतात. मोठमोठ्या स्पर्धा पालघर जिल्ह्यामध्ये खेळवल्या जातात. शिरगाव गावामध्ये स्पर्धा पाहायला मिळाली. त्याचबरोबर आपण बघू शकतात याच वरची एक स्पर्धेने धुमाकूळ घातलं
ती स्पर्धा म्हणजे आग्रेपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी. इथे मात्र आपण बघू शकता तब्बल 1 लाखाची स्पर्धा. ऑन साइडला फ्लिक फक्त केलाय, फटका फसलाय. आणि यावेळेस डायरेक्ट हिट केलं नाही. आज क्षेत्ररक्षक थोडा मात्र निगेटिव्ह खेळला असं म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत पॉझिटिव्ह पाहायला मिळालं होतं मॉडर्न शिरगाव टीम. आणि इथे एक धाव पूर्ण केली. जलील शेख. अगदी प्रत्येक खेळाडूची ताकद कमजोरी लगेच भापतो. नवीन खेळाडू जरी असला तरी त्याला कळते की कोणता खेळाडू काय करतोय आणि कुठे खेळतोय, त्यानुसार क्षेत्ररक्षण तयार केलं जाते. मुसद्दिक तयार. हा देखील फटका उंच गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का, कन्फ्युजन मध्ये राहिला की काय करू, चेंडू पर्यंत जाऊ की समोरच्याला येऊ देऊ. हे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात. काझिम आपल्याला पाहायला मिळतोय. आज क्षेत्ररक्षक बॅक टू बॅक 2 वेळेस संधी आली होती काझिमकडे विकेट मिळवण्याची, परंतु एक वेळेस रनआउट थ्रो केला आणि यावेळेस अटेम्प्ट देखील केला नाही. 2 धावा अंकित केल्या. काय स्ट्रोक खेळलाय. अगदी मात्र विराट कोहली कॉपी बुक स्टाईल कव्हरच्या ठिकाणी स्ट्रोक खेळला जातोय. 1 धाव पूर्ण केली. 2 धावा देखील पूर्ण होतील. सुपर स्ट्रोक. आणि जलील शेखचा बघा आपण चपळाई आणि स्टेमिना जे बघू शकतात. उगीच लेदर क्रिकेट अजूनही खेळत नाही. 16 धावा धावपलकावर. नाही तर तयार. हलक्या हाताने खेळला जातोय. चांगली गोलंदाजी होत असताना अगदी मान सन्मान दिला जातो गोलंदाजाला. आणि हे क्रिकेटचं तंत्र आहे. जेव्हा एखादा गोलंदाज तुमच्यावर हावी असतो तेव्हा त्या गोलंदाजाला सन्मान देणं गरजेचं आहे. गोलंदाजावर मात्र थोडं छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला की तुमचा विकेट देखील झाला जातो. कित्येकदा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण बघितलं जसप्रीत बुमराहला जेव्हा कधी कोणी चॅलेंज केलं तेव्हा त्याने त्याचा विकेट काढलाय. त्यामुळे उगीच वन ऑफ द बेस्ट बॉलर, वर्ल्ड नंबर 1 बॉलर आपल्याला पाहायला मिळत नाही. वनडे म्हणा टेस्ट म्हणा. अगदी 200 विकेट घेताना त्याने त्याची इकॉनॉमी इतकी सुंदर सांभाळली की 3 दिग्गज गोलंदाजाला त्याने मागे टाकलं आणि 1 नंबरचं स्थान मिळवलं. मार्कम मार्शल असेल त्यामध्ये चोल गार्डन असेल, अगदी उच्च कोटीचे गोलंदाज. तिन्ही वेस्ट इंडिज कॅरेबियन गोलंदाज पाहायला मिळाले. आणि पहिल्यांदा भारताच्या इतिहासामध्ये कोणत्या प्लेयरला टेस्ट प्लेयर ऑफ द इयर मिळाला असेल तर तो आहे जसप्रीत बुमराह. यस आपण बघू शकतात की
अजून एक मोठी स्पर्धा साईनगर क्रिकेट क्लब आयोजित मैत्री ग्रुप चषक भव्य ओरम क्रिकेटची स्पर्धा दिनांक 7, 8, 9, 10, 11 रोजी डे स्पर्धा असेल. प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय पारितोषिक असेल 25,000, तृतीय चतुर्थ पारितोषिक असेल 5,000, प्रवेश फी असेल 4,000. 32 संघाला प्राधान्य दिलं जाईल. जो संघ मात्र पहिले प्रवेश करेल त्या संघाला मात्र प्राधान्य दिले. 32 संघ घेतले जातील. षटक संपते 3 आणि 3 षटकानंतर 19 धावा धावफलकावर लागले जात आहेत. कॉन्टॅक्ट करू शकतात आपण निखिल तामोरे, गौतम आकरे, संजय भोईर, मिथिल पागदरे आणि ठिकाण असेल श्री उच्छळी माता मैदान उच्छळी. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. वकास हा गोलंदाज पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. काय मात्र यावेळेस आपण बघू शकतात गोलंदाजी होत असताना खास करून मुसद्देक आणि त्यानंतर वकास दोघांची पार्टनरशिप अगदी सुपर. एक दिग्गज गोलंदाज संघामध्ये आहे आणि त्याला थांबवून इथे मात्र आपण बघू शकतात की गोलंदाजीचा भार वकास आणि त्यामध्ये बघा ज्याचा मी आता उल्लेख करत होता त्यांच्या हातामध्ये चेंडू गेलाय म्हणजेच फवाज. अच्छी कॅचिंग ली फवाजने. यावेळेस मात्र पुन्हा एकदा विकेट. बॅक टू डग आउट जाऊ. एकोणीसवर 5वा गडी बाद होत असताना यावेळेस अक्षय आरेकर बॅक टू डग आउट. चांगल्या रीतीने खेळत होता परंतु इथे शॉर्ट बॉल होता त्यावर मात्र पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. एज लागली आणि शॉर्ट फायलिंगला कोणती चुकी केली नाही फवाजने. अगदी उच्च कोटीचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला खेळाडू आपण बघू शकतात. युवा आणि सिनियर ने भरलेला हा संघ. चली शेख, फवाज, त्याचबरोबर माजिद आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि वकास तयार आहे. चेंडू फेकून झाले 2. चांगला चेंडू सरळ बॅटने खेळला जातोय. लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 20 धावा धावफलकावर. हार्दिक भोईर मात्र यावेळेस स्ट्राईकला येतोय. षटक क्रमांक 14 आहे. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच एक बाजूला पवनसूत नवली आणि त्यांच्या विपक्ष टीम असेल सातपाटी 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनला ऑफिशियल कॉल असेल. इनिंग ब्रेकमध्ये या टॉस केला जाईल. पवनसूत नवली आणि सातपाटी 11. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो. ऑफ कटर गोलंदाजी. पुन्हा एकदा टप्पा खाल्यावर मात्र चेंडू फिरतोय आणि डीप मध्ये येत असताना 2 धावा पूर्ण केल्या. पुन्हा नाराज चलिश शेख आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जास्तच वळण घेतलं चेंडूने. धावेचा विचार केला. धावा झाल्या त्या म्हणजेच 22-22. जेव्हा कधी असा स्पिनवाला चेंडू येतो तर चेंडू जेव्हा जमिनीवर पडतो तेव्हा मात्र आपण बघू शकतात चेंडू फिरला जातो कारण की चेंडूची भिंगरी झाली असते. फुलटस बॉलला इकडे कन्वर्ट केलंय. यावेळेस 1 बाउन्स बाउंड्री रेषा पार. चौकार. 4 धावा. सुपर स्ट्रोक. तब्बलकावर यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात. लोअर फुलटच चेंडू होता. सुपर फ्लिक केला. रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये आहे. काय सुपर फलंदाजी होत असताना हार्दिक भोईर क्वालिटी फलंदाज. चौकार. 4 धावा. 26 स्कोर कार्डवर. पलकावर लागले जात आहेत. येणारे अजून बघायला गेलं तर 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटच्या 2 बॉलवर 2 चौकार आले.
आणि इथे मात्र 24 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. अजूनही मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय मयूर. भैर 13 पाचवं षटक हाताळण्यासाठी. राईट मोर दी विकेट. आणि इकडे काय होतंय, काय कमालीचा कॅच घेतला जातोय स्टंपच्या अगदी समोर, अगदी जवळ क्लोज किपिंग करत असताना चलिश शेखने टिपलाय कप अप्रतिम झेल. नवीन फलंदाज ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये ते असताना 8व्या क्रमांकावर. 6 गडी बाद 30 धावीवर. पहिल्याच चेंडूवर मात्र मयूरला मिळालं विकेट. आणि काय सुपर कॅच पकडला इकडे स्टंपच्या मागे चलिश शेखने. क्रिकेट इज अ पॅशन, क्रिकेट इज अ इमोशन आपल्याला पाहायला मिळते. अगदी बघायला गेलं तर गाव भरल्यावर फक्त ते 11च खेळाडू नाराज नसतात, तर पूर्ण गाव नाराज असतो. ज्याप्रमाणे टीम इंडिया हरल्यावर टीम इंडियाच्या 11 खेळाडूला ट्रोल करण्यासाठी पूर्ण देश तयार असतो. इथे देखील जेव्हा गाव हरतो तेव्हा मात्र, जेव्हा टीम हरते तेव्हा अख्खा गाव मात्र ट्रोल करतो. फुलटस बॉल आहे आणि फुलटस बॉलला मात्र इकडे कन्वर्ट करता आलं नाही मोठ्या इकडे. त्याचं कारण आहे की पहिलाच बॉल खेळत होता आणि नाईट क्रिकेटमध्ये अनुमान वेगाने आलेला चेंडू कधी कधी जजमेंट होत नाही. एक धाव पूर्ण केली, स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 31 धावा धावफलकावर. आता मात्र इन्फॉर्म बॅट्समन स्ट्राईकवर आलेला आहे हार्दिक भोईर 31 स्कोर कार्डवर. अगदी अजूनही मात्र 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या इनिंगमध्ये 5वं षटक मार्गस्थ, 2 चेंडूचा खेळ झालाय. हार्दिक साठी सापळा रचला जातोय, फील्ड प्लॅन रचला जातोय. फुलटस बॉल आहे आणि इकडे फटका, इकडे फसला. कॅच आउट. असं वाटलं होतं की चेंडू निघून जाईल की काय, परंतु काय कमालीची कॅचिंग. अगदी मैदानाच्या बाहेरून बघणं सोपं आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये करणं कठीण आहे. खूप चांगली कॅचिंग करताना फिल्डर पाहायला मिळतोय आमिर. क्या बात आहे आमिर भाई. एसडीजे मास्टर हाइट कम फाइट ज्यादा आमिर भाई नजर आते हुए. सुपर कॅचिंग. प्रत्येक वेळेस मात्र त्यांनी काय कमालीची कॅच घेतली. यावेळेस तर अगदी मात्र इन्फॉर्म बॅट्समनचा कॅच आला होता. थोडा बाउंड्री लाईन जवळ देखील होता आणि सुटला असता तर षटकार देखील गेला असता. आणि प्रेशर भरा कॅच इकडे टिपलाय. नवीन बॅट्समन प्रेम 9व्या नंबरवर येतोय. 2 टीम आतापर्यंत ऑल आउट पाहायला मिळाले. पहिली फायर पास्तळ आणि त्यानंतर EB 11 दांडी. आणि आता बघूया तिसरी टीम देखील लगभग त्या दिशेने चाललेली आहे, ती म्हणजेच यश फाउंडेशन मुरबे. 31 वर 7 गडी बाद. थोडा स्पीडअप ठेवा टीम मॉडर्न शिरगाव यांना विनंती आहे. मयूर तयार. ओहो हो, कमालीचा चेंडू, परंतु पंचाने शहानिशा केली. यावेळेस सांगितलं की वाईट बॉल आहे. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 32 32 धावा धावफलकावर. यावेळेस ऑन साइडला फटका सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 8वा विकेट येणार. पुन्हा एकदा मात्र कॅचिंग प्रॅक्टिस होत असताना असं म्हणायला हरकत नाही.
डीजे खेळ आहे, एकत्र येऊन खेळणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मात्र एकावर कोणावर डिपेंड राहून फायदा नाही. 11 जण जेव्हा मेहनत करतील तेव्हा मात्र मॅच जिंकता येईल, स्पर्धा जिंकता येईल. बरोबर टीमचे सुरुवातीचे फलंदाजांनी नाराज केलं, परंतु येणाऱ्या फलंदाजाने देखील नाराज केलेला आहे. आता मात्र नवीन फलंदाज येतोय चिन्मय, 10व्या क्रमांकावर येतोय. यावेळेस आपण बघू शकतात झाडू एकत्र असला की कचरा साफ करतो आणि तो वेगळा झाला की स्वतः कचरा होतो आणि इथे आपण बघू शकतात. काय गोलंदाजी होत असताना आता मयूरकडून देखील डॉट बॉल येतो. हलक्या हाताने सिंगल यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केला होता, स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न केला होता नो स्ट्राईकच्या बॅट्समनला, तो म्हणजेच ओमकारला. ओमकार आणि चिन्मयची जोडी 9 गडी बाद 8 गडी बाद धावा झाल्यात, त्या म्हणजेच मांडण्याचा प्रयत्न करतो. इकडे मात्र मिस केलाय, परंतु शॉर्ट थर्डमॅनला चांगले क्षेत्ररक्षण. डॉट बॉल 5 षटकाच्या समाप्तीनंतर 32 स्कोर कार्ड वर. काय गोलंदाजी इकडे मयूरची आपल्याला पाहायला मिळते, फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात. वाजवडीजे काळा दिवस म्हणून देखील ओळखला जो 3 एप्रिल 1680 छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटचा श्वास आजच्या दिवशी घेतला. गोलंदाज ऐमूर यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. औसाप हा गोलंदाज आहे. पहिला बॉल सिंगल आले का डॉट आलाय, पंच पहिला बॉल डॉट आलेला आहे. पहिला चेंडू. इल्लाजी पठाण साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आहे. या पण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. शॉर्ट बॉलला काय फटका सजवलाय, परंतु जिकडे मारतायत तिकडे क्षेत्ररक्षक येतोय, बरोबर क्षेत्ररक्षकेला इकडे शोधून काढलं जात आहे आणि 9वा गडी बाद होत असताना यश फाउंडेशन मुरबे टीमचा. अमित आलेला आहे शेवटचा फलंदाज, हा देखील स्ट्रोक उंच गेलाय. ऑल आउट. तिसरी टीम यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. यश फाउंडेशन मुरबे या स्पर्धेमध्ये 32 धावेवर ऑल आउट होत असताना 36 चेंडू आणि 33 धावेचं टार्गेट इथे दिलेलं आहे टीम मॉडर्न शिरगावला. जाऊया आपण टॉसकडे, जिथे 2 टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. एक बाजूला पवन सुद नवली आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल सातपाटी 11.
कशाकडेही मागे वळून न पाहता महाराजांनी मृत्यूचा बोट धरला, शांतपणे निघून गेले आणि शिवभारत संपलं. आजचा दिवस अगदी काळा दिवस देखील म्हणून ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराज अंतिम श्वास आजच्या दिवशी घेतला. 32 धावा बनवल्या, ऑल आउट पाहायला मिळाली, तिसरी ऑल आउट या स्पर्धेची आणि 33 धावेचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार. प्रेम आज रुपेश आपल्याला पाहायला मिळत नाहीये या मॅच साठी आणि या स्पर्धेसाठी. रुपेश तांडेल जो प्रामुख्याने आपण बघू शकतात की पहिलं षटक हातात कृपा टीम कडून. प्रेम तयार आहे. चला स्पीडअप ठेवा खेळाला. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला देखील 5 ओव्हर फेकायचे हे लक्षात घ्या. प्रेम मात्र तयार. स्ट्राईकला मुसद्दिक आणि नो स्ट्राईकला जलीश शेख. सांगायची बोलायची गरज नाही, अशी टेनिस जगतातली कोणती स्पर्धा नाही जी जलीश शेखने खेळली नसेल. हलक्या हाताने मात्र खेळला जातोय. एक धावेसाठी पहिलाच बॉल डेंजर खतरा होता. एक धाव पूर्ण केली. अगदी महाराष्ट्रातच नाही, मुंबईमध्ये नाही तर भारत भ्रमणात नाही तर भारताच्या बाहेर देखील खेळलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय जलीश शेख. क्रिकेटच्या खेळातले प्रत्येक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत. पड जड चढ उतर सर्व पाहिलेलं आहे. तो फलंदाज स्ट्राईकवर आहे. ऑफसाईडचा माहिर खेळाडू बादशाह म्हटलं जातं असा हा मात्र फलंदाज. 3 ते 4 खेळाडू आपण बघू शकतात ज्यांची ऑफसाईड अगदी देखणी. त्यामध्ये मात्र जलीश शेख हलक्या हाताने मात्र खेळला जातोय. मिथुन पागदरे म्हणेल त्यामध्ये एक हा फलंदाज कमालीचा ऑफसाईडचा बादशाह. आणि इथे आपण बघू शकतात हलक्या हाताने सिंगल कन्वर्ट केलं. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 2 बॉल 2 मात्र पाहायला मिळत आहेत. कारण की टार्गेट अगदी आपण बघू शकतात 33 धावेचं दिलेलं, परंतु पॉवर प्ले होणार 2 खेळाडू 38 सर्कल बाहेर आहेत. स्पर्धेमध्ये नेव्या बॉलचा मात्र वापर केला जातोय. आपण बघू शकतात फर्स्ट क्वालिटीचा नेव्या बॉल अगदी मात्र मिडल टू मिडल आला तर आराम मात्र बाउंड्री लाईन पार जातोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. एज लागली आतली कडा लेमन कट ज्याला म्हटलं जातं. डॉट बॉल येतोय. प्रेम आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज डाव्या हाताचा गोलंदाज, डाव्या हाताचा फलंदाज. सध्या बघायला गेलं तर एल बी मॉलकलची थोडी आठवण करून देत असताना जो उजव्या हाताने गोलंदाजी करायचा आणि डाव्या हाताने फलंदाजी करायचा. भरपूर खेळाडू बघितले जे डाव्या हाताने गोलंदाजी करतात आणि उजव्या हाताने फलंदाजी करतात, परंतु खूप कमी खेळाडू आहेत जे उजव्या हाताने गोलंदाजी आणि डाव्या हाताने फलंदाजी. यावेळेस फटका सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. काय प्रयत्न केला होता. सुपर एफर्ट. हे टाळ्या जेव्हा असतात यावेळेस आपण बघू शकतात मैदानाच्या बाहेर ते प्रमाण आहेत की किती चांगलं एफर्ट दिलेला इकडे. कॅच झाला असतं तर इतिहास कॅच म्हणायला हरकत नाही, परंतु एफर्टचे 100% ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतात. इथे शॉर्ट बॉलला पुलचा फटका होता. अगदी धावत होता बघितलं त्याने की पोचू शकत नाही आणि काय ही झेप घेतली होती. ही बघा कमालीची झेप. अंतिम क्षणाला चेंडू मात्र इकडे हातामध्ये थांबला नाही, परंतु यावेळेस 2 धावा पूर्ण केला. चेंडू झाले तर 4 धावा झाले. 4 सुपर क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. ओमकार क्या बात आहे. तालिया भजनीचे ओमकार केले. काय सुपर मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि टाळ्या वाजल्या देखील जोरदार वाजल्या. शॉर्ट बॉल अटकलेला आहे. यावेळेस गॅप शोधलेला आहे. आता मात्र ओमकार जीवाची आकांक्षा करत प्रयत्न केला होता. काय हा क्षेत्ररक्षक आहे. नेव्हर गिव्ह अप पाहायला मिळालं होतं, परंतु चौकार आलाय. 4 धावा पाहायला मिळतात. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 8. 5 चेंडू 8 धावा. बाजूने टाळ्या येतात आणि या टाळ्या आल्या. एट स्कोर कार्ड वर यावेळेस फटका स्विंग केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे कव्हर ठिकाणी. एक मात्र यावेळेस पूर्ण केली. जलीश 2 साठी इंटरेस्टेड होता, परंतु इकडे नकार दिला. चांगली कॉलिंग.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. आता मात्र 30 चेंडू आणि 30 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 24-24. संस्कृतमध्ये जी म्हण आहे ना, भूतो ना भविष्य, असा राजे होणे नाही. छत्रपती शिवाजी महाराज यावेळेस आपण बघू शकतात 30 चेंडू आणि 30 चेंडूमध्ये धावा बनवायचे, त्या म्हणजेच 24. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज अमित केणी आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजी मार्कवर. चौथी मॅच ऑन आहे आणि आपण बघू शकतात जवळजवळ 12 वाजत आलेले आहेत. अजूनही 2 मॅचेस आजच्या रात्रीतल्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. तीस बॉल 24 धावेची गरज. पहिलाच बॉल घेऊन अमित केणी तयार. राईट ओव्हर दी विकेट. सरळ बॅटने गोलंदाजाच्या डोक्यावरून डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. काही क्षेत्ररक्षण सजवलं इकडे अमितने. यावेळेस आपण बघू शकतात ज्या लाईनला गोलंदाजी होणार आहे त्याला माहिती आहे माझ्या गोलंदाजीवर फटका कुठे सजवला जाईल. आणि यावेळेस मात्र सरळ बॅटने स्ट्रोक केला होता. विशालने चांगला प्रयत्न केला होता कॅच करण्याचा, परंतु इकडे थोडा दूरवर राहिला. एक धाव पूर्ण केली. स्कोरबोर्ड 10. आता एक कूल माइंडेड गॅप शोधणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय चेलिश. चांगला चेंडू, प्रॉपर ब्लॉक चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. अगदी मात्र खेळायचं तो ऑफ साइडला डॉट बॉल येतोय. अमित अगदी दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर खूप मोठा क्रिकेट खेळलेला आहे. अमित केणी म्हणा, जलीश शेख म्हणा, इथे 40 प्लसचे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. 50 प्लसचा खेळाडू जलीश शेख, 40 प्लसचा खेळाडू आपण बघू शकतात. अमित डॉट बॉल येतोय. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मात्र डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होत असताना पॉवर प्ले मध्ये 3 खेळाडू 38 सर्कल बाहेर आहेत. आणि यावेळेस आपण बघू शकतात की डीप स्क्वेअर लेग ठेवण्यात आलेला आहे. लॉंग ऑन आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. चेंडू फेकून झाले, 3 धावा खर्च केले. एक यावेळेस 23 धावेची अजूनही गरज आहे. यावेळेस चांगला फटका परंतु सरळ हातामध्ये गेलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. मी म्हणेल की थोडा दुर्भाग्य फलंदाजाचं आणि मॉडर्न शिरगावचं. थोडा इथे तिथे असतं तर मात्र चौकार मिळाला असता, परंतु सरळ हार्दिकच्या हातामध्ये यावेळेस हार्दिक मेहर आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल, सलग 3 डॉट बॉल येत असताना 10 बॉल आणि 10 रन झालेले आहेत. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये न होते कुठे ना कुठे कमी धावा आहेत. 33 धावाचं टार्गेट दिलेलं आहे. 23 धावेची अजूनही गरज आहे. 25 चेंडू मागे. ऑनसाइडला फटका सजवलाय. 1 धाव मात्र मिळेल. 5वा बॉल टाकला जातोय. आता मात्र शेवटचा बॉल असेल. 25 बॉल आणि 25 बॉल मध्ये 22 ची गरज. स्कोरबोर्ड 11-11. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. चले शेख थोडा संघर्ष करतोय. प्रॉपर टायमिंगने चेंडू येत नाहीये. टायमिंग प्रॉपर होत नाहीये. सोपा आव्हान दिलेल्या मैदानाच्या आतमध्ये. बघूया काय स्ट्रोक खेळलाय. पॉवरफुल मात्र टायमिंग आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक, परंतु त्यांना नाही मिळणार. F1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका मुसद्दिकच्या बॅट म्हणून येतोय. चौकार.
त्याला थोडं स्पीडअप ठेवा. शिरगाव टीमला देखील विनंती आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 15 आपल्याला पाहायला मिळते. 24 चेंडू आणि 18 धावेची गरज. तब्बल 6 बॉल एक्स्ट्रा आहेत. अगदी पारडं जड आहे टीम मॉडर्न शिरगावचं. या मॅचमध्ये मजबूत पकड आहे. त्याचं कारण आहे की वारंवार विकेट पाहायला मिळाली मुरबा टीमचे. खास करून मुसद्दीक अगदी अप्रतिम सुरुवात करून दिली. 2 धावेवर 3 विकेट. खास करून पहिला विकेट थोडी चुकी केली जन्मेशने आणि जन्मेश आऊट झाल्यानंतर मात्र कुठे ना कुठे विकेटची पडझडच झाली. अगदी सुपब दर्जेदार आयोजन आणि नियोजन. सुपब देखणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ओहो इकडे काय होतंय यावेळेस चेंडू निघून जातो कीपरच्या हातामध्ये आणि डॉट बॉल यावेळेस पाहायला मिळते. गोलंदाज प्रेम आपण पाहू शकतात. उलटच बॉल होता. बॅटवर आलाच नाही. शॉर्ट बॉल अगदी मात्र यावेळेस अवैध बॉडी शरीराच्या दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. दोन चेंडू फेकून झालेत. एक धाव खर्च करतोय. 16 धावा धावपलकावर लागले जात आहेत. मुसद्दीक ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आतापर्यंत आलेले आहेत. ओहो अगदी मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस लॉंग लेग फाईन लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी होत असताना वेगाने मात्र यावेळेस चेंडू हाताळला जातोय. अगदी छोट्या धावा डिफेन्स करत असताना मुरबा टीम देखील तयार आहे. भले 33 बनवलेत परंतु इकडे मात्र 33 बनवण्यासाठी देखील मात्र तुम्हाला मेहनत करावी लागेल हे सांगत असताना त्यांचे गोलंदाज 15 चेंडू मागे 16च खर्च केलेत. कट केलेला इकडे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक पूर्ण केली. दुसऱ्यासाठी मात्र इकडे बलटाना नकार दिला. यावेळेस एखादा 2 झाल्या देखील असते परंतु जरुरी जजमेंट मुसद्दीकची चुकली. यावेळेस 1 धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 17 धावा पाहिजे 16. चेंडूचा विचार केला चेंडू झाले ते म्हणजेच 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. 20 बॉल मध्ये 14 धावेची 16 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी. चौथी मॅच होणार आहे. यानंतर होणारी एक मोठी लढत टॉप 10 मध्ये जाण्याची लढत. एक बाजूला टीम असेल ती म्हणजेच पवनसूत नवली नाणेफेकी जिंकले फिल्डिंग घेतलेले. दुसऱ्या बाजूला वीरू बाबरे आणि टीम म्हणजे सातपाटी 11 हलक्या हाताने खेळला जातोय परंतु तिकडे क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. 1 धाव पूर्ण होणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जात असताना आणि टार्गेटच्या हळूहळू जवळ येत असताना आपल्याला पाहायला मिळते टीम मॉडर्न शिरगाव. धावसंख्या 18 स्कोर कार्ड वर लागली जात आहेत. 5 बॉल फेकून झालेत. लास्ट बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला. यावेळेस कॅप मध्ये आहे. तिसरा चौकार येतोय मुसद्दीकच्या बॅट मधून. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 22 शेवटचा चेंडू यावेळेस आपण बघू शकता चौकार येतोय आणि 4 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल.
स्कोरबोर्डचा विचार केला 22 धावा धावफलकावर 18 मध्ये 11ची गरज आहे. आता एक संधी आहे की जिलेश शेख आपले शॉट चेक करू शकतील. गोलंदाज अमित किणी गोलंदाजी मार्कवर चौथा षटक हाताळण्यासाठी तयार. 18 बॉल मध्ये 11ची गरज आहे. एक बाजूला आपण बघू शकतात यश फाउंडेशन मुरबे, दुसऱ्या बाजूला मॉडर्न शिरगाव. गोलंदाजी मात्र खूप चांगली पाहायला मिळाली. अगदी मुसद्दिक आपण बघू शकतात 2 ते 3 विकेट त्याने घेतले. मयूरच्या नावावर 2 ते 3 विकेट आणि बॅटिंग करताना देखील कमालीची बॅटिंग करतोय मुसद्दिक. संघर्ष सुरू आहे ते म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये मुरबा टीमचं आणि थोडं मात्र संघर्ष करत असताना जलील शेख देखील. यावेळेस क्रॉस बॅटेड अपील केली जाते. पंच सध्या डाऊन द लेग साईड एक धाव मिळणार ब्लेक बायच्या रूपात. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 23 धावा धावफलकावर. आता 10 धावेची गरज आहे. 17 चेंडूमध्ये 10 धावा. 17 बॉल 10ची गरज. हलक्या हाताने मात्र स्ट्रोक खेळला जातो. लोअर फुल टच चेंडूला कव्हरच्या ठिकाणी एक पूर्ण केली. खराब थ्रो होत असताना यावेळेस 2 पूर्ण होत आहेत. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. आता मात्र 8 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 16 चेंडूमध्ये 8 धावा. स्कोरबोर्ड 25-25. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025 आपल्याला पाहायला मिळते. आयोजक दोस्ती ग्रुप खैरापाडा. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता यावेळेस फलंदाजाने. टॉट बॉल येतोय. उलटा फुलटा खेळ दिया आता बल्लेबाजने. 3 बॉल झाले. 3 बॉल बाकी आहेत. 8 धावेची गरज आहे. आता फटका मात्र फसलाय. उंच गेलाय परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. अगदी ओपनिंग जोडीच खेळत असताना यावेळेस आपण बघू शकतात जिथे एक टीम मात्र ऑल आउट झाली 10 विकेट मिळाले आणि दुसऱ्या बाजूला मात्र 1 विकेट देखील अजून मिळत नाहीये. बघूया भली ही मॅच गमवली जाईल रुबा टीम परंतु जाता जाता मात्र एखादा विकेट तरी मिळेल का हे प्रश्नचिन्ह आहे. 26 धावा धावफलकावर 7ची गरज आहे. पुन्हा एकदा मात्र पैटक स्ट्रोक पैडल स्वीप केला जातोय. डॉट बॉल येतोय आणि इकडे मात्र विकेटचं पतंग LBW लेग बिफोर बॅक टू डग आउट. यस डीजे. सव्वीस धावेवर पहिला विकेट मिळतोय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डाव्या हाताचा औसाफ 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 1 डाउन के रूप में आए हुए बल्लेबाज. शेवटचा अंतिम बॉल असेल चौथ्या षटकातला. धावसंख्या 26-26 आणि इथे गोलंदाज तयार आणि फलंदाज तयार. 7 धावेची गरज आहे. काय प्लेट केलंय औसाफने यावेळेस मात्र अगदी बॅटचं ब्लेड ओपन केलं आणि चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पार. पहिल्याच चेंडूवर चौकाराने खाता खोलतोय इकडे फलंदाज. चौकार 4 धावा. आता मात्र 3ची गरज.
मैदानामध्ये उतरायचं पवन सूत नवली. मुसद्दीक ऑन स्ट्राईक. 3 धावेची फक्त गरज आहे. डॉट बॉलने सुरुवात केली. इकडे गोलंदाज चिन्मय आपल्याला पाहायला मिळते. 11 मध्ये 3 ची गरज. अगदी क्लोज फिल्डिंग, टेस्ट मॅच फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते यावेळेस. आपण बघू शकतात बरोबर टीम कडून. चांगला फटका सजवलाय, गॅप मध्ये टाकलाय चेंडूला. चेंडू निघून जाणार सीमा पार. येतोय विनिंग फटका, चौकार. अभिनंदन टीम मॉडर्न शिरगाव. जास्त वेळ न घेता नो डाऊट मुसद्दीक मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल. मुसद्दीक भाई आइए आप.